मंडळी नमस्कार. आज जरा वेग बोलायचंय मला, अगदी गंमत वाटावी असं. याचा अर्थ कोण काय घ्यावेत हा तुमचा प्रश्न आहे. मी फक्त वेग बोलणार आहे. म्हणजे या बोलण्याचे अर्थ ज्यांनी जसे घ्यायचे तो त्यांचा प्रश्न आहे, त्याची माझी जबाबदारी नाहीये. मी एक उगाच एक गाणं ऐकत होतो. गाणं गदिमानी लिहिलेलं, मला वाटतं बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसलेंनी गायलेलं, जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं ते गाणं. बाबूजी म्हणजे सुधीर फडकेंचं संगीत आहे, गदिमांच्या शब्द आहेत आणि आशा भोसलेंचे स्वर आहेत. मी या तीनही माणसांची मनपूर्वक क्षमा मागतोय. गाणं खूप सुरेख आहे. बाई मी विकत घेतला श्याम, नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा, हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम, बाई मी विकत घेतला श्याम. या गाण्याच्या ओळीत त्यांची मनपूर्वक क्षमा मागून मी काहीसा बदल करतोय. बाई मी विकत घेतला श्याम याच्याऐवजी भाईंनी विकत घेतला श्याम असा शब्द आपण घेऊया. आणि तुमच्या समोर कोण डोळ्यासमोर येत आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. मी काहीच बोलत नाही. म्हणजे मी वृंदावनाला गोविंद बाग म्हणतो बरं का. जी गोविंदाची बाग ती वृंदावन होतं ते गोविंद बाग म्हणतो. म्हणजे उगाच काही असे शब्द विनाकारण तुम्ही कुठे करू नका. चला आपण जरा गाणं माझ्या बदलांसहित कसं आहे ते बघूया. भाईनी विकत घेतला श्याम, श्याम गुराखी गोविंद बागेचा, वृंदावन गोविंद बाग. श्याम गुराखी गोविंद बागेचा, गुलाम गोरा साहेबान घरचा, हाच बापाचा विठ्ठल आणि दासाचा अनाम. अनामच म्हणावं लागेल, काय सांगावं, काय नाव द्यावं याला. हाच बापाचा विठ्ठल आणि विठ्ठलाचे बाप आठवतं ना, हा तुमच्या देवाचे बाप. हाच बापाचा विठ्ठल आणि दासांचा अनाम, भाईंनी विकत घेतला श्याम. पुढच्या ओळी इतक्या तंतोतंत लागू पडतात की त्यात फारसा काही बदल करावा लागत नाही. ऐकूया. जितके मालक तितकी नावे, जितके मालक तितकी नावे, हृदये तितकी याची गावे, कुणी न ओळखी तरीही याला, कुणीही न ओळखी तरीही याला, दीन अनाथ अनाम, भाईनी विकत घेतला श्याम. काही ओळी अजून आहेत. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला श्याम, भाईनी विकत घेतला श्याम. पुढच्या ओळी बघा. कुणी म्हणेही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. आणलंय का? चोरून आणलंय, उधारीत आणलंय, वापरायला आणलंय, कसं आणलंय माहित नाही. कुणी म्हणेही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या जगण्यासाठी, इथे बदललंय, जन्मभरीच्या जगण्यासाठी, मोजियले किती दाम, भाईनी विकत घेतला श्याम. आता यातला श्याम कोण, भाई कोण दाम मोजलाय हे तुमच्या लक्षात सहजपणे येऊन जाईल. अर्धा भाग आपल्या गमतीचा संपला. आता सांगतोय तो अर्धा भाग वेगळा. काय आहे, अनेकांची अमानवीय श्यामकृत्य असतात. इथे श्याम हा शब्द रंग या अर्थाने घ्यावा. रंग म्हणजे श्यामवर्ण, श्याम रंग या अर्थाने घ्यावा. श्याम म्हणजे कान्हाकडं जोडायला जाऊ नये. कारण गंमत अशी आहे की श्याम जोडल्याबरोबर लोकांच्या मनात वाटू शकतं की आम्ही त्या श्यामाजवळ नेऊन ठेवतो की काय. नाही, इथे काही कृत्यांना श्यामवर्णी कृत्य म्हणजे श्याम रंगाची कृत्य म्हणजे सावळी कृत्य म्हणजे ग्रे कलरची कृत्य, पांढरी नाही, असं गृहीत धरावं.
मला प्रश्न पडतो, काही अमानवीय कृती या 90च्या दशकात घडलेल्या आहेत. 1989-90च्या काळामध्ये काही अमानवीय कृती घडलेल्या आहेत. मला वाटतं मध्य भारतातल्या, ज्याला आत्ता आपण विदर्भ देश असं म्हणतो, म्हणजे जुन्या काळात विदर्भ देश असं म्हणायचे, रुक्मिणी विदर्भ देशाची होती ना, विदर्भ कन्या होती. या विदर्भ देशाचे जे कोणी पांड्य आहेत, राजे पांड्य, म्हणजे त्यांनी आपला भाग रहिवासासाठी खुला केलाय. आता हे जिथे पुष्पक विमान उतरतं त्या भागाच्या जवळ हा पांड्यांचं नगर आहे. या पांड्यांचं नगर आहे. 1989-90च्या सुमारास या विदर्भ देशातल्या पांड्यांच्या नगरातून कोणत्या अमानवीय कृत्यामुळे शामकृत्य करणाऱ्यांना गाव सोडून जावं लागलं होतं, हे जगाच्या समोर येणं आवश्यक आहे. घटाघटाचे रूप आगळे तसे घटस्फोटाच्या कथा वेगळ्या असं सुद्धा सांगावं लागेल. आणि त्या सुद्धा कथा सांगाव्या लागतील. आपल्याच पत्नीला, म्हणजे विदर्भ देशची कन्या म्हणे, कृष्णानं पळवून आणली होती आणि त्याला कृष्णकृत्य म्हटलं जातं. पळवून जायला कृष्णासारखा असावा लागतो. पण असलेली बायको विदर्भ देशातली पळवून लावायची कृत्य करणारे, अमानवीय कृत्य करणारे क्षितिजाच्या पार पळून जातात आणि पुढे इकडे दुसऱ्या नगरीत, मायावी नगरीत आल्यावर सुद्धा ही अशी कृत्य करतच राहतात. मध्यंतरी काहीतरी अभ्यासक्रम सुरू केला होता हिप्नॉटिझमचा, संमोहनाचा. त्या संमोहनाच्या अभ्यासक्रमात कोणकोणत्या विद्यार्थ्यांसोबत काय काय घडलं, या सगळ्या सुरस कथा जगाच्या समोर असतात. कसं असतो, या लिब्रांडोंचं वैशिष्ट्यच हे आहे. हे दाखवतात वेगळं आणि घडत असतं वेगळं. म्हणूनच 1989-90च्या सुमारास आपलं गाव सोडून परागंदा व्हावं लागतं. आणि अशी शामकृत्य करणारी माणसं 10-12 वर्ष निवांत बसतात, सामाजिक कार्य करतात, मोठं कार्य उभं करतात, बायकोला मारहाण करतात, पोराला उघड्यावर टाकतात, मुलींची छेडछाड करतात, घटस्फोट घेतात आणि मग बाजारात काही वर्ष सामाजिक कार्य करून आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रतिमा उजळली की मग कोणीतरी भाई त्यांच्या बोली लावतं आणि गाणं तयार होतं, भाईनी विकत घेतला श्याम. नमस्कार.